शिरोळ तालुक्यातील हरोली इथल्या विजय मुगळखोडे यांचा खून झाला, पण पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा होतोय। या खून प्रकरणातील 6 संशयितांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। त्यासाठी शिरोळ पोलिसांनी अर्थपूर्ण घडामोडी केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला असून या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्याची मागणी मीनाक्षी विजय मुगळखोडे यांनी पत्रकार परिषदेत केली। पत्नीची छेड काढल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या विजय मुगळखोडे यांचा 19 मे 2025 रोजी ऋषिकेश उर्फ बाळ्या गुजरेनं चाकून भोसकून खून केला होता। तसंच कुलदीप कांबळे यांच्यावर खुनी हल्ला करून विजय मुगळखोडे यांच्या मुलावरही जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। त्यानंतर 27 मे 2025 ला शिरोळ पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला। पोलिसांनी ऋषिकेश उर्फ बाळ्या गुजरे याला अटक केली। वास्तविक या खुनासाठी गणेश आवळे, राहुल कांबळे, रुपाली गुजरे, बनाबाई कांबळे, बाळाबाई गुजरे, रंगूबाई गुजरे यांनी बाळ्या गुजरेला मदत केली होती। त्यामुळे त्यांनाही अटक करावी अशी मागणी मयत विजय मुगळखोडे यांची पत्नी मीनाक्षी मुगळखोडे यांनी पत्रकार परिषदेत केली। या सर्वांनी मिळून माझ्या मिस्टरांना कट रचून माझ्या डोळ्यासमोर मर्डर केलेला आहे। आम्ही पोलिसांच्याकडे गेलेलो आहे शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये, पण त्यांनी आमची दाद घेत नाहीयेत। जितका वेळ जाऊ लागला तेवढं त्यांनी आरोपींचीच बाजू घेतात, त्यांनाच त्यांनी संरक्षण देत आहेत, आम्हाला संरक्षण देत नाहीयेत। आमच्यावर हा जो अन्याय झालेला आहे याच्यासाठी आम्हाला न्याय मिळावा ही विनंती आहे आणि हा जो गुन्ह्याचा तपास आहे हा क्राईम ब्रांचकडे जावा। मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर काही चौकशी करून आम्हाला लवकरात लवकर आम्हाला, आमच्या कुटुंबाला, माझ्या मिस्टरांना न्याय मिळावा ही विनंती आहे। या खुनाच्या तपासात शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह अन्य कर्मचारी हलगर्जीपणा करत आहेत। अर्थपूर्ण घडामोडी झाल्यामुळेच संशयित आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप मीनाक्षी मुगळखोडे यांनी केलाय। तसंच पोलिसांनी चुकीची फिर्याद घेतली असून आपला विनयभंग करून छेडछाड केल्याची तक्रार घेण्याचं पोलिसांनी जाणीवपूर्वक टाळलं असं मीनाक्षी यांचं म्हणणं आहे। या खून प्रकरणातील संशयित आपल्यावर आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्यासाठी दादागिरी करत असल्याचं मीनाक्षी मुगळखोडे यांनी सांगितलं। या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। पत्रकार परिषदेला मुगळखोडे, कांबळे कुटुंबातील सदस्य आणि माळबाग हरोलीचे ग्रामस्थ उपस्थित होते।